तर बघा त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी एक कोड आपण म्हणू आहे की नाही, गणितीय कोड म्हणतो आपण याला, किंवा माइंड गेम म्हणू आहे की नाही, बुद्धीला चालना देणारी अशी खेळ आहे ना. तर यानंतरचा खेळ तुम्हाला सांगणार आहे कोण? पार्थ सांगणार आहे. चला टाळ्या वाजवा पार्थच्या नावाने. मित्रांनो, हे एक नदी आहे. आपल्याला एक बकरी आणि भाजीपाला आणि एक अस्वल न्यायची आहे. तरी अस्वल बकरीला खातो, बकरी भाजीपाल्याला खातो. तर तुम्ही एका वेळी एकच वस्तू न्यायची आहे आणि ते एका अस्वल बकरीला नाही खाली पाहिजे, बकरी भाजीपाल्याला नाही खाली पाहिजे. हे तुम्ही सोडून दाखवा. समजलं का? समजलं का? 3 वस्तू आहेत. एक अस्वल आहे, एक बकरी आहे आणि भाजीपाला आहे. बरोबर आहे? अस्वल कोणाला खातो? बकरीला खातो. म्हणजे जवळ आणलं तर एकमेकाला खाऊन टाकेल. बकरी कोणाला खाईल? भाजीपाल्याला. आता भाजीपाल्याला जर बकरीला आणता येईल का? नाही. आता हे तीनही एका वेळेस न्यायचं आहे का? नाही, एका वेळेस नेलं तर एकमेकाला खाऊन पण खाली नाही पाहिजे. एक पण बी वस्तू नाही खाली. हा, मग हा काय म्हणे की एक न्यायचा आहे का? नदीच्या पलीकडे एक न्यायचा आहे. तुम्ही कसं न्याल की ते खाणार नाही? इथे आपण लिहून टाकू काय काय होतं. अस्वल होता ना, एक होता अस्वल, दुसरी होती बकरी आणि तिसरा होता भाजीपाला. ठीक आहे. आता दाखव बरं कसं. तर मी पहिले बकरी पहिले काय नेशील? बकरी. हा, इकडे लिह. बकरी. काय नेशील? बकरी. लिह नाही तर चित्र का. बकरी नेलो. बकरी नेला असं लिह नाही इकडे. मग बकरी सर आता घ्या. तो बकरी आणला पहिला. ठीक आहे. बर, पाहू बरं. हा, नंतर काय आणशील? अस्वल. नंतर अस्वलला नेला तर मी बकरीला वापिस माझ्या बोट मध्ये बसवेल न वापिस इकडे घेऊन जाईल आणि भाजीपाला धरून वापिस जाईल. पहिले बकरी आणलास, नंतर इकडे काय आणशील? सर मी पहिला बकरी नेईल. आणलास ना बकरी? हो, बकरी आणलो. मग मी अस्वल नेईल आणि बकरीला अस्वल आणला का? आता मला सांगा, आता बकरी आहे पहिले आणला, आता अस्वल आणला. आता या बकरीला अस्वल खाणार नाही का? सर मी बकरीला वापिस घेऊन जातो. अच्छा, सांग ना. मी बकरीला वापिस घेऊन जाणार आणि भाजीपाल्याला अस्वल पाशी नेऊन सोडणार आणि मग वापिस येऊन बकरीला घेऊन जाणार. झालं, तिने गेले पार. म्हणजे अस्वलाला आणल्यानंतर तो बकरीला वापस घेऊन जाईल. तिकडे काय होता? भाजीपाला होता. भाजीपाला घेऊन येशील. भाजीपाला घेऊन येशील, कुठे ठेवशील? इथं. पहिले बकरी घेऊन गेला, मग अस्वल सोडाली, मग बकरी घेऊन पुन्हा परत आला आणि बकरी इकडे भाजीपाला तिकडे, मग पुन्हा बकरी. मी तेच तर म्हणतो, बकरी ठेवून आला, भाजीपाला आणलास, म्हणजे अस्वल आणि भाजीपाला झाला ना रे. सांगितले बरोबर आहे. नाही, राहू दे. सांगितलं ते बरोबर आहे. मी काय म्हणतो, हा, यांनी सांगितलं ते अति सुंदर आहे, पण समजून सांगता आला पाहिजे ना सगळ्यांना. तू त्याच्या समोर बसतायस. बघा, बरोबर आहे. तो काय केला? पहिले उचलला तो बकरीला. कोणाला उचलला? इकडे तो आणला पहिले बकरीला. बरोबर आहे. बकरीला आणला, नावेमध्ये बसवून. नाव आहे ना, नाव होता, नावेमध्ये बसवून पहिले बकरीला नेला. नंतर तो काय करेल? हा, इकडे परत येईल. परत आल्यानंतर तो अस्वलला घेईल. अस्वलला घेऊन जाईल इकडे नावेनं. बरोबर आहे. इथे येईल अस्वल. आता त्याला माहित आहे हे अस्वलला जर बकरीजवळ ठेवलं तर काय होईल? खाऊन टाकेल. म्हणून तो काय करेल? आपल्या नावेमध्ये बकरीला पुन्हा परत घेऊन येईल. इकडे काय घेऊन येईल? बकरीला परत घेऊन येईल. इथून बकरी गेले, आधी गेलं होतं, आता अस्वल गेले. उरलं होतं काय? भाजीपाला. आता तो पुन्हा बकरीला परत आणला. आता इथं उरलं काय? बकरी आणि भाजीपाला. आता बकरीला भाजीपाला जवळ सोडता नाही येत, खाऊन टाकल ना. म्हणून त्याने काय केला? भाजीपाल्याला आता या नदी पलीकडे नेला. बरोबर आहे. इथं कोणाला सोडला?
बकरी. आता बकरी इथं एकटीच राहिली आणि इकडे भाजीपाला आणला तर आता काय काय झालं इकडे, अस्वल राहिलं आणि भाजीपाला. बरोबर आहे. अस्वल भाजीपाला खात नाही, खाते का? हे दोघे होते. आता तो नेक्स्ट ट्रिप मध्ये काय नेईल, पुन्हा या बकरीला नेईल. आता यावेळेस बकरी येईल. पहिले होता भाजीपाला आणि अस्वल, हे काही एकमेकाला खाणार नव्हता म्हणून या दोघांना ठेवलं. तिसऱ्या वेळेस तो बकरीला घेऊन आला. आता पुन्हा जैसे थे झालं, इकडचं आणि तिकडचं समीकरण सारखं असं. बरोबर आहे. सुंदर उदाहरण सांगितलं. कोण सांगितला? पार्थनी. असं तुम्हाला बरेच उदाहरणं तयार करता येते, सांगता येते. हे आपलं डोकं वापरता येते आहे ना. डोक्याला चालना मिळते, कल्पना. अरे ज्यांना माहीत नसेल ते विचार करते, नेमकं कसं नेऊ, काय करू, विचार करतात. आपले विचार करण्याची क्षमता वाढते. बरोबर आहे. टाळ्या वाजवा एकदा. शाबाश.